नमस्कार मित्रांनो. तर कालच्या भागात ना तुम्ही बघितलं असेल, म्हणजे एपिसोड नंबर 36 मध्ये तुम्ही बघितलं असेल सोमवारच्या भागात, की विशालने सरळ सरळ ना मला ती रुचिता आवडते म्हणून त्याची कबुली दिली. विशाल कोटियाने नॅशनल टीव्हीवर दिली प्रेमाची कबुली. नेटकऱ्यांनी सुनावले, म्हणाले हे तर निव्वळ नाटक. बिग बॉस मराठीचे 6वे पर्व सध्या चांगल्याच रंगात आले असून घरातील सदस्यांचे खेळ आणि त्यांचे वागणे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. अशातच वाहिनीने शेअर केलेल्या एका नवीन प्रोमोमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. प्रोमोच काय, आता कालचा भाग पण बघितलेला आहे. तर त्याच्यामध्ये सरळ सरळ ना विशालनी कबुली दिली की हां, रुचिता मला आवडते म्हणून. या प्रोमोमध्ये अभिनेता विशाल कोटियन याने अभिनेत्री रुचिता जामदार हिच्याबद्दलच्या आपल्या भावना सर्वांसमोर व्यक्त केल्या आहेत, ज्यामुळे घरात प्रेमाचे वारे वाहू लागल्याचे चित्र दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार विशाल कोटियन आणि रुचिता जामदार यांच्यातील मैत्रीचे रूपांतर आत्ता प्रेमात होताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये विशालने नॅशनल टीव्हीवर उघडपणे आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली आहे. हो, मला ती आवडते असे म्हणत विशालने रुचितावर असलेल्या प्रेमाची कबुली दिली. विशालने अनपेक्षित लव्ह कन्फेशन ऐकून विशालचे घरातील इतर सदस्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरंच आश्चर्याचा धक्का बसणारच ना, कारण तो कसा आहे, म्हणजे विशाल कोटियाना खरं तर आवडत नाही आहे बरं का. तो काहीच्या काही विचित्र, त्याचा आवाज कसला नाही, त्यामुळं नाही आवडत आहे तो. रुचितालाही हे ऐकून भरून आल्याचे दिसून आले. मात्र विशालचे हे वागणे प्रेक्षकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच नेटकऱ्यांनी विशालला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आणि खरंच ट्रोल होणारच ना तो. त्याला काही थोडी पण अक्कल वगैरे आहे की नाही काय. जरी तिच्याकडून तिने जरी बोललं तरी पण ती किती 22-23 वर्षाची, हा 40-45 वर्षाचा नुसता एकदम म्हातारा चार दिसतो. एकदम अजिबात बरोबर वाटत नाही ना काय नाही. तर विशालचं वय काहीतरी 40-45 आहे आणि रुचिताचं वय 22 ते 25च्या मध्ये. यांच्यातील वयाच्या मोठ्या अंतरावरून अनेकांनी त्यांना लक्ष केले आहे. कमेंट बॉक्समध्ये प्रक्रियांचा पाऊस पडत असून एका युजरने लिहिले की हे सर्व खोटे आणि स्क्रिप्टेड वाटत आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्यांनी टोला लगावत म्हटले की गेम टिकवण्यासाठी आत्ता प्रेमाचे नाटक सुरू झाले आहे. आणि हे खरं तर असू पण शकतं बरं का, किंवा रुचिताकडनं बघताना जरा सॉफ्ट कॉर्नर दिसतो, पण विशालकडून सॉफ्ट कॉर्नर अजिबात दिसत नाही. तो बोलला जरी असला तरी, कारण तो वेगळं खेळतोय असं करत असतो ना. त्यामुळे काहींनी तरी या शोची तुलना स्प्लिट्सविलाशी करत बिग बॉस आता फॅमिली शो राहिला नाही अशी खंत व्यक्त केली आहे. विशाल हा केवळ प्रसिद्धीसाठी आणि शोमध्ये टिकून राहण्यासाठी लव्ह अँगलचा वापर करत असल्याचा आरोप प्रेक्षक करत आहेत. आता हे प्रेम खरं आहे की खेळाचा एक भाग, हे येत्या एपिसोडमध्येच स्पष्ट होईल. पण सध्या तरी विशाल कोटियाना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार झाला आहे. आणि ती रुचिता पण, तिला नाही ते लोक बोलतायत तिला इतकं म्हणजे घालून पाडून तिला. आणि ती एकदम काही या म्हाताऱ्या माणसामध्ये बघितलं तिने, खरंच काही समजत नाहीये काय बघितलं तिने ह्या म्हाताऱ्या माणसामध्ये. कसला दिसतो तो, नुसती बॉडी असून पण चालत नाहीये, थोडंसं जरा तरी हे असतं. आणि हिचा गेम तरी आहे का काय, नुसतं थोबडते तर कसलं तोंड करते, नुसतं एक्सप्रेशन कसले देते. बरं झालं काल भाऊच्या धक्क्यावरनं पण हिला काढून टाकली होती ती. आणि किती भांडते, कसल्या शिव्या देते, काय वर्ड्स वापरते, किती म्हणजे ते गलिच्छ प्रकार, थुंकणं हेन ते, किती वाईट ते दिसते ती. आणि ती त्यालाच अतिशहाणपणा म्हणून स्वतःला शहाणी एकदम समजते की माझ्यासारखं कोणीच नाही, आणि मी बघा कसे आहे, मी अमकं करून आले, मी तमकं करून आले. अरे
अरे त्याला महत्त्व नाही राहतंय रुचिता. आता तिला सांगणार कोण? भाऊच्या धक्क्यावर भाऊ सुद्धा बोललेले आहेत, किती तिला हे केलेलं आहे, पण ती नाहीच सुधरत आहे. प्रत्येक आठवड्यात तिचं काही नाही काही नवीन निघते, ती काही नाही काही नवीन काढते, ती काही नाही काही नवीन करते. त्यामुळं आणि काही तर म्हणे शॉक बसला होता मागच्या 2 आठवड्याच्या वेळेस, तर ती जेव्हा माझं प्रेम आहे आणि माझ्याकडून सॉफ्ट अँगल आहे वगैरे हे ते बोललेली, तर अजिबात खरंच ते चांगलं वाटलं नव्हतं किंवा आवडलं तिच्या आईवडिलांना पण खरं तर आवडलं नसेल बरं का. पण असं आपण तिच्या आईवडिलांवर जाऊ शकत नाहीये, पण तिला काही कळत नाहीये की आपण काय करतोय, काय खेळतोय, काय नाही. सगळी इज्जत तिने घालवली बरं का, खरंच इज्जत घालवायला घेतली. कोल्हापूरची ही काहीच ठेवली नाही तिने, काहीच म्हणजे काहीच नाही. आणि अशी पोरगी बाप एवढी भांडकोदळी आणि एवढी सगळ्यांना, कोणालाच ती रिस्पेक्ट देत नाही ना, कोणालाच हे नाही. हा, जिथं टास्क आहे तिथं तू खेळ खेळा किंवा जिथं रिस्पेक्ट द्यायचा, जिथं काम तर अजिबात केलेली ही पोरगी दिसत नाही. काही सुद्धा काम कधी किचनमध्ये नसते, कधी का कुठं नसते. तर ठीक आहे, असो चला. आता ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.